आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया नाशिकमधल्या एका मोठ्या घडामोडीनं। कॅप्टन खरात या प्रकरणामध्ये आता आणखी नवी माहिती पुढे आलेली आहे। खरातच्या दरबारामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि पाथर्डी, गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागामध्ये कोट्यवधींची अशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे। तर अनेकांच्या जमिनी हडपल्या देखील आहेत आणि काहींवर अवैधरित्या कब्जा केलेला आहे। ओझर परिसरामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी आहे। तर गेल्या आठवड्यामध्ये काही इमारतींचं भूमिपूजन सुद्धा केलेलं होतं, आता समोर आलेलं आहे। हा भोंदू बाबा राजकीय भविष्यवेत्ता होता, अनेक राजकारण्यांशी संबंधित होता, मात्र त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा त्याचं कसं संगनमत होतं हे आता पुढे येऊ लागलेलं आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमीन खरेदीमध्ये तो भागीदारी होता। तर अनेक भागामध्ये नाशिक आणि परिसरातला जो संपूर्ण भाग आहे, ओझर विमानतळाच्या भागामध्ये कोट्यवधींची त्यांना गुंतवणूक केल्याचं पुढे आलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे, थेट नाशिकमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। योगेश, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून प्रत्येक वेगवेगळी अपडेट येते आणि आता जमीन खरेदीमध्ये कशा प्रकारे तो भागीदारी होता, प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर कशा प्रकारे साटलोटो होतं हे पुढे येते। काय काय नेमके या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील? खरे अशोक खरात हा ज्योतिषी जरी असला तर तो खरा रिअल इस्टेटचा एजंट होता असं म्हणायला हरकत नाही। त्याने अनेक व्यवहार हे गेल्या काळामध्ये केलेले होते। आपण जर नाशिक शहरातल्या ओक्स प्रॉपर्टी आपण जर त्याचं ऑफिस बघितलं, त्या ऑफिसमध्ये त्याचं ज्योतिषी म्हणून अशोक खरातचं नाव नव्हतं, मात्र त्याच्या ऑफिसवर ओक्स प्रॉपर्टी रिअल इस्टेट डीलर असं त्याच्या ऑफिसवर नाव होतं। त्यामुळे एकूण या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला असताना त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जी आहे ती नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये असल्याचं दिसून येतं। नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवरच त्यांचं ईशानेश्वर हे मंदिर त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे भक्त परिवार हा शिर्डी, संगमनेर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होता। त्याचबरोबर नाशिकच्या ओझर, सिन्नर, दिंडोरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होता। त्यामुळे याच परिसरातले जे काही भाविक त्याच्याकडे येत होते त्या भाविकांना गंडवून एक प्रकारे त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा हडपण्याचं काम या माणसाने केलेलं होतं। अनेक प्रॉपर्टीवर त्याने अवैधपणे कब्जा केल्याचं समोर आलेलं आहे। तर अनेक प्रॉपर्टी या मजबुरीचा फायदा घेऊन किंवा त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्या खरेदी केल्याचं समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातल्या ओझर परिसरात, पाथर्डी, गवळाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीज त्याने खरेदी केल्या आहेत, कारण की हा भाग नाशिक शहराचा विकसनशील परिसर म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर सिन्नर हा औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सिन्नरमध्ये काही कमर्शियल प्रॉपर्टीज त्याने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। हार्डवेअरचं दुकानसुद्धा, त्याचं स्वतःचं एक हार्डवेअरचं दुकानसुद्धा त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर शिर्डी एअरपोर्टजवळ 5 एकर जमीन ही एकूणच हॉटेल व्यवसाय किंवा जे काही श्रद्धाळू येतात त्यांना राहण्यासाठीच्या दृष्टिकोनातून त्याने त्या ठिकाणी सुद्धा त्याची गुंतवणूक या ठिकाणी केलेली दिसते। तर दुसऱ्या बाजूला मिरगाव गावामध्ये सुद्धा 50 ते 60 एकर जमीन त्याने या आजूबाजूच्या परिसरामध्ये खरेदी केलेली आहे। त्याच्या मंदिर, त्याचं फार्म हाऊस आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने त्या ठिकाणी विकत घेतल्या आहेत। त्यामुळे अनेक जणांचा शत्रूसुद्धा तो झालेला होता। अनेक शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधामध्ये तक्रारी केलेल्या होत्या, मात्र त्याचा प्रभाव बघून कुठल्याही कारवाई ही त्याच्यावर होत नव्हती। त्यामुळे एकूणच आता या निमित्तानं या सर्व घटनांची किंवा जे काही त्याने या अनेक पीडितांच्या जमिनी त्याने बळकावलेल्या आहेत त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होते। निश्चितच आता पोलिसांच्या ताब्यात असल्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा आणखी होऊ शकतो। योगेश, निश्चितच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेले होते।